बालमित्रांनो मित्रांनो शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षामध्ये आपल्याला पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे। या अभ्यासाची सुरुवात आजपासून आपण सुरू करत आहोत। चला तर मग आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी याच्यामधील पहिल्या दिवसाची कृती येथे पूर्ण करणार आहोत। बघा, आजचं आपलं क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास। आपल्यामध्ये क्षमता किंवा कौशल्य असणे गरजेचं आहे, ते म्हणजे भाषण, संभाषण, वाचन व लेखन आणि संकल्पना ही महत्त्वाची आहे। समजपूर्वक प्रकट वाचन करणे, आपल्याला दिलेला घटक हा व्यवस्थितपणे वाचता येणे हा अध्ययनातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे। आता हा आशय वाचून झाल्यानंतर आपल्यामध्ये आणखी कोणत्या गोष्टी येतात? बघा, आशय वाचून स्वतःच्या शब्दात साम्य, सहमती वा असहमती व्यक्त करणे हा अतिशय महत्त्वाची ही तर अध्ययन निष्पत्ती आपल्यामध्ये आत्मसात होणे गरजेचं आहे। आता याच्यामध्ये काही शिक्षकांच्यासाठी पण सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण पाहत चालूया। बघा, शिक्षकांच्यासाठी सूचना अशा आहेत की वाचन करण्यासाठी जो उतारा किंवा जो आपण साहित्य देणार आहे, वाचन करण्यासाठी उतारा किंवा तत्सम साहित्य देण्यापूर्वी शिक्षकांनी ज्या घटकाचे अध्ययन अनुभव देण्याचे निश्चित केले आहे त्या संबंधीचे मुलाचे पूर्वज्ञान पुढील प्रमाणे काही मौखिक प्रश्न विचारून घेण्याचा प्रयत्न करावा। याचा अर्थ विद्यार्थ्यांना डायरेक्ट पॅराग्राफ देणे याच्या पूर्वी बघा, आपल्याला त्यांना एक पॅराग्राफ तर द्यायचा आहेच, उतारा वाचण्यासाठी मुलांना द्यायचा आहे, पण तो देण्यापूर्वी काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारणे गरजेचे आहेत। जसे आपण मुलांची पाठाची सुरुवात करत असताना प्रस्तावना करतो, ही प्रस्तावना करत असताना आपण काही प्रश्नरूपाने त्यांना प्रश्न विचारतो, त्यावेळेला अतिशय छानपैकी त्यांच्यामध्ये संकल्पना तयार होतात आणि पाठ शिकवणे आपल्याला सोपं जातं। हे समजण्यासाठी की मुलांना कसा प्रश्न विचारू शकतो, खाली स्वप्नाबद्दल एक पॅराग्राफ देण्यात आलेला आहे, एक उतारा देण्यात आलेला आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे बघा, मुलांची बौद्धिक क्षमता किंवा मुलांची तार्किक क्षमता वाढवण्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्ही जो स्वप्न पाहिलं आहे आजपर्यंत त्या स्वप्नाबद्दल तुम्ही माहिती सांगा। मग तो स्वप्न उघड्या डोळ्याने पाहिलेला असून दे किंवा बंद डोळ्याने। आता याच्यातला फरक काय हो, उघड्या डोळ्याने आणि बंद डोळ्याने, ते आपण पाहूया। बघा, आपल्याला इथे एक पॅराग्राफ देण्यात आलेला आहे, एक उतारा देण्यात आलेला आहे, पण आपण हाच उतारा घेऊन त्यांना समजून सांगूया असे नाही, कारण आपल्याला फक्त इथे एक दिलेला आहे। असा आपण आपल्या वर्गामध्ये 30 मुलं असतात, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात, तर अशा वेळेला त्यांना वेगळ्या वेगळ्या पॅराग्राफ किंवा 10-10 मुलांना एक पॅराग्राफ अशा पद्धतीने आपण वेगळे पॅराग्राफ त्यांना देऊ शकतो, ज्याच्यासाठी आपण आपल्या पुस्तकांचा किंवा इतर साहित्याचा उपयोग आपण करू शकतो। बघा, पहिला मुलांसाठी दिलेला आहे सक्षम होऊया, याचं वाचन करून घ्यायचं आहे। हे वाचन आपण एकदा करून घेऊया। आपण सर्वजण स्वप्ने पाहत असतो, आपल्याला वाटत असते की मला कोणीतरी बनायचे आहे, माझ्या आवडीचे असे काहीतरी साध्य करावयाचे आहे, मला खूप मोठे व्हायचे आहे। असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा खरे तर आपण स्वप्नच पाहत असतो। खूप मोठे होणे, आवडीचे असे काहीतरी बनणे, साध्य करणे हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आपणास काही गोष्टी निश्चित कराव्या लागतात, त्या म्हणजे आपले ध्येय ठरवणे, ते गाठण्यासाठीचे शिस्तबद्ध नियोजन करणे आणि त्या बरहुकूम नियमित व सातत्याने प्रयत्न करणे। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, झोपेत नाही तर जागेपणी पाहिलेली स्वप्नेच खरी होतात, पण यासाठी हवी असते ती जिद्द, चिकाटी, चिवट प्रयत्न आणि यशाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा दुर्दम्य आशावाद। आता याच्यानंतर हा उतारा वाचून झाल्यानंतर आपल्याला काही प्रश्न मुलांना विचारणे आवश्यक आहे, कारण जितका पाठ त्यांनी समजलेला आहे, जितका भाग त्यांना समजलेला आहे, तो आपण जज करायचा आहे किंवा आपल्याला ते चेक करायचं आहे की किती भाग त्यांना समजलेला आहे। बघा, जागेपणी पाहिलेली स्वप्नेच खरी होतात या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। आता इथे मुलांनी स्वतः सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की जागेपणी पाहिलेली स्वप्ने खरी होतात म्हणजे बघा, स्वप्ने 2 प्रकारची असतात। सुरुवातीलाच आपण पाहिलं, एक असते स्वप्ने, एक प्रकारची स्वप्ने असतात जी आपण रात्री झोपेमध्ये पाहतो, आणि जसे की थोडक्यात आपण आपल्याला पंख फुटलेले आहेत, आपण झाडांच्यावर पक्षाप्रमाणे इकडून तिकडे उडत आहोत किंवा इकडून तिकडे आपण जात आहोत,
या पद्धतीने किंवा आणखी काही वेगळे वेगळे आपल्याला स्वप्न पडत असतात. आपण खूप अशा सुंदर ठिकाणी गेलेलो आहोत, आपण गाडीमधून जात आहोत, आपण एखाद्या छान अशा कारमधून बसून जात आहोत, असे स्वप्ने मुलांना पडतात. किंवा आईस्क्रीम खात आहोत असं काहीतरी घडतं, किंवा एखाद्या कुठल्या तरी जत्रेमध्ये म्हणा आपण गेलेलो असतो, अशी स्वप्ने मुलांना पडतात. पण ही स्वप्ने रात्रीची स्वप्ने असतात. या स्वप्नांना ही स्वप्ने खरी होतात काय? आपण उघड्या डोळ्यांनी, म्हणजे आपण पॅराग्राफमध्ये पाहिलं की मला कोणतरी व्हायचं आहे, इथं पाहिलेलं आहे आपण मला कोणीतरी बनायचे आहे. हे स्वप्न होऊ शकत नाही का? होऊ शकतं ना. खरं स्वप्न तेच असतं. आपल्याला APJ सर काय म्हणतात? खरे स्वप्न झोपेत नाही तर उघड्या डोळ्याने जी स्वप्न आपण पाहतो ती स्वप्ने खरी होतात. असे तुम्ही शिक्षकांना सांगा किंवा मुलांनी सांगण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न आहे, झोपेत पाहिलेली स्वप्ने खरी होतात का? याविषयी तुमचा अनुभव किंवा मत सांगा. आता या प्रश्नाचा उत्तर किंवा ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण कोणती शिक्षकांनी विचारावी आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न, कोणत्या कोणत्या प्रकारची स्वप्ने आपल्याला पडतात आणि त्याच्याबद्दल आपलं मत हे सांगणे महत्त्वाचं आहे. आता बघा, तिसरं आहे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय? आता स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय तर शेवटी दिलेला आहे, APJ सरांनी दिलेला आहे. तो पहिला आहे आपल्याकडे जिद्द पाहिजे, त्याच्यानंतर आणखी काय पाहिजे? चिकाटी. पहिला आहे जिद्द, दुसरा आहे चिकाटी, तिसरा आहे चिवट प्रयत्न आणि चौथा आहे यशाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा दुर्दम्य आशावाद. असे 4 भाग. जी स्वप्ने आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो, जी स्वप्ने आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो, या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये 4 गोष्टी लागतात. त्या गोष्टीबद्दल इथं विचारण्यात आलेलं आहे. बघा, इथं रिकाम्या जागा दिलेल्या आहेत 4. 1 2 3 4 या 4 ठिकाणी जिद्द, चिकाटी, त्याच्यानंतर चिवट प्रयत्न आणि शेवटचा आहे तो दुर्दम्य असा आशावाद. अशा 4 गोष्टी आपल्याला असणे किंवा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. सो अशा पद्धतीने वाचन हे मुलांच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त शिक्षकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. बघा, आता काही ॲक्टिव्हिटी पुन्हा दिलेल्या आहे. मुलाने सहमती वा असहमती किंवा वाचलेल्या घटकाशी साम्य दर्शवणारे त्याचे अनुभव सांगावेत. यासाठी त्याला गटात सहअध्यायी किंवा वैयक्तिक स्वरूपात मौखिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त करावे. आता इथं खाली प्रवृत्त तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही कोण होणार आहात, तुम्हाला काय व्हायचे आहे इथं तुम्ही सांगू शकता. मी सुरुवातीला इथं मौखिक सांगेन आणि शेवटी एक इमेज किंवा एक फोटो देईन, त्याच्यावर तुम्ही तुमचा सराव हा छान पद्धतीने तुम्ही करू शकता. करूया. बघा, हे तर कृती करण्यासाठी थोडं भाग दिलेला आहे. तुम्हाला कोण व्हावेसे वाटते ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा. बघा, मला तहसीलदार, आता एक मी ते देतो तुम्हाला सोडून, मला तहसीलदार व्हावे असे वाटते. आता बघा, तहसीलदार म्हणजे कोण हो? पूर्ण तालुक्यासाठी जो एक मालक असतो त्याला आपण तहसीलदार म्हणतो. तर कारण का? आता याचं कारण लिहा. कारण मला तहसीलदार बनून माझ्या तालुक्याची सेवा करायची आहे, माझ्या तालुक्याचा मला विकास करायचा आहे, हे तुम्ही कारण लिहू शकता. त्यासाठीचे माझे नियोजन, आता त्यासाठी नियोजन काय आहे? त्यासाठी मला ग्रॅज्युएशन ही पदवी प्राप्त करावी लागते, तर ती मी पूर्ण करण्यासाठी माझा अभ्यास मी सचोटीने चालू ठेवलेला आहे. हे तुमचं नियोजन असेल. लहानपणापासूनच जर आपण नियोजन केलं तर आयुष्यामध्ये लवकर आपण सक्सेसफुल होऊ शकतो. आता त्यासाठीचे माझे प्रयत्न काय असतील तर त्यासाठीचे माझे प्रयत्न की मी नेहमी अभ्यासामध्ये असतो. जनरल नॉलेज, GK, विज्ञान, गणित ह्या विषयामध्ये मी नेहमी अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि लहानपणापासून मी स्पर्धा परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मी भाग घेत असतो. हे तुमचे प्रयत्न पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त मी अवांतर वाचन करतो किंवा खूप साऱ्या गोष्टी समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो. ह्याबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि त्यातून मला किंवा इतरांना, कुटुंबाला, समाजाला काय फायदा होणार आहे तर समाजाला मी सेवा देणार आहे. माझ्या कुटुंबाचा मान वाढेल, माझ्या कुटुंबाचा समाजामध्ये आदर वाढेल. तसेच समाजाबद्दल मी खूप साऱ्या नवनवीन योजनाद्वारे समाजाचा विकास करेन. सो बघा बाळांनो, आपण समाजाचा एक भाग आहोत आणि समाजाबद्दल आपण कार्य करणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी असते. आता पुढे दिलेलं आहे, अजून एक दिलेलं आहे बघा, तुमच्या आईबाबांनी, आता ही स्वप्ने झाली तुमची. आता काही स्वप्ने असतात आपल्या आईबाबांची पण स्वप्ने असतात. त्यांनी पण तुमच्याबद्दल काहीतरी स्वप्ने पाहिलेली असणार आहेत. तर त्या स्वप्नाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे की ती स्वप्ने त्यांनी काय पाहिलेली आहेत. आणि आईवडिलांनी पाहिलेली स्वप्ने ही मुलांसाठी कधीसुद्धा छानच असतात, कारण ते आपल्या मुलांना काय सूट करेल किंवा काय चांगलं होईल
मुलांसाठी काय छान असेल हे आईवडिलांपेक्षा जास्त कोण ओळखू शकतं. सो आईवडिलांची स्वप्ने पण आपण पाहूयात. बघा, आईबाबांनी तुमच्याविषयी पाहिलेलं स्वप्न. आता इथं आपण पकडून चुलूया की आईबाबांनी माझ्यासाठी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. आता त्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमता, कौशल्ये, शिक्षण काय असेल बघा. आता त्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमता, कौशल्य, शिक्षण काय असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे. शिक्षण कोणतं पाहिजे, आपल्याला कमीत कमी 12th सायन्समध्ये आपल्याला केलं पाहिजे. ठीक आहे. आता 12th सायन्स झाल्यानंतर आपण एक CET नावाची परीक्षा असते, ती CET द्यावी लागेल आपल्याला मेडिकलमध्ये जाण्यासाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता क्षमता कोणती पाहिजे आणि कौशल्य कोणती पाहिजे तर सरांनी सांगितलेले, म्हणजे थोड्या वेळात आपण पाहिलं कोणत्या कोणत्या 4 जिद्द, चिकाटी, चिवट प्रयत्न आणि यशाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी दुर्दम्य अशा आशावाद ही चतुर्सूत्री आहे, याला कधी विसरू नका. ह्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत. आणि त्यासाठी कालावधी किती लागतो, त्यासाठी कालावधी आपल्याला लागणार आहे, तो कालावधी आहे बघा, हे 12वीचे 12 वर्ष, त्याच्यानंतर प्लस CETसाठी 2 ते 3 महिन्याचाच कालावधी असतो आणि प्लस MBBSचे 5 वर्षे अशा पद्धतीने आपण 17 वर्ष म्हणजे 12वीनंतर 5 वर्षामध्ये आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. त्यानंतरचे बदललेल्या तुमच्या जीवनाविषयी तुमच्या कल्पना. आता बघा, समजा आपण एक आपलं ध्येय प्राप्त केल्यानंतर, आपण डॉक्टर बनल्यानंतर समाजामध्ये आपल्याला एक मान मिळतोच ना हो. समाजामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळतात, तर त्या गोष्टीबद्दल सुद्धा आपल्याला इथं तुम्ही लिहू शकता. किंवा माझा आदर सत्कार करण्यात आला, किंवा मला समाजामध्ये अग्रस्थानी बसवण्यात आलं, मला स्टेजवर बसवण्यात आलं, माझा सत्कार करण्यात आला, अशा पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकता. सो ह्याला स्वप्न पाहणे असं म्हणतात. बघा बाळांनो, वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला स्वप्नाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आता आजच्या आपल्या पहिल्या दिवशी आपल्याला शेवटी कल्पक होऊया या टायटलखाली आपल्यासाठी काहीतरी प्रश्न दिलेला बघा. प्रश्न असा आहे, तुमच्या नात्यातील अगदी जवळच्या व्यक्तीने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे, त्याची मुलाखत घेण्यासाठी 5 प्रश्न तुम्हाला तयार करण्यासाठी दिलेले आहेत. आता ते 5 प्रश्न तुम्हाला मी इथं स्क्रीनवर देणार आहे. तुम्ही तुमच्या मनाचे दुसरेसुद्धा करू शकता. फक्त एक तुमच्यासमोर एक भाग राहून दे यासाठी मी हे प्रश्न देत आहे. बघा, पहिला आहे प्रश्न, कोणत्या इयत्तेत हे स्वप्न तुम्ही पाहिलात. दुसरा प्रश्न आहे, आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण यासाठी घेतला आहात किंवा आपली शैक्षणिक पात्रता कोठेपर्यंत आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिसरा प्रश्न आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रेरणास्थानी कोण आहे. चौथा प्रश्न आहे, इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या लोकांची किंवा कोणकोणत्या व्यक्तींची साथ भेटली. आणि शेवटचा प्रश्न आहे, इथपर्यंतचा प्रवास केल्यानंतर आमच्यासारख्या मुलांना तुम्ही कोणते मार्गदर्शन कराल. सो अशा पद्धतीने प्रश्न तुम्ही विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला या पुढच्या आयुष्यासाठी किंवा पुढे काहीतरी करण्यासाठी खूप छान अशी प्रेरणा भेटून जाईल. सो बाळांनो, आजच्या दिवसासाठी एवढंच. आता पुन्हा आपण उद्या एक नवीन क्षमता आणि नवीन भाग घेऊन भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.